आणि आता बातमी राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानासंदर्भातली आहे। जातनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत। सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलंय। जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल असं राहुल गांधींनी म्हटलंय। 90% of India, in the government of India, has access to less than 10% of the positions that determine how money is going to be spent. Tribals get 10 paisa out of 100 rupees. Dalits get, I think, 5 rupees out of 100 rupees. And OBCs get a similar number. So, the fact of the matter is that they're not getting participation. But we will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे। राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत। एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे।